नुकत्याच पार पडलेल्या अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत 8,000 पेक्षा जास्त मताधिक्याने शिवसेना शिंदे गटाचे रईस टीनवाला यांना परास्त करून भाजपच्या मिलन कल्याण शेट्टी यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात 25 पैकी 23 नगरसेवकांसह अक्कलकोट नगर परिषदेवर आपले निर्विवाद वर्चस्व स्थापन केले। तर मैंदर्गी नगर परिषदेवर ही भाजपच्या अंजली बाजारमठ यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली, तर उपनगराध्यक्षपदी ऋतुराज उर्फ बंटी राठोड यांची वर्णी लागली असून मैंदर्गी नगर परिषदेत ही भाजपला निर्विवाद सत्ता प्रस्थापित करता आल्याने तालुक्यात भाजपची ताकद वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे। सोमवारी मासाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा औचित्य साधून नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला। यावेळी बोलताना नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांनी सर्वांना विश्वासात घेऊन अक्कलकोट शहराचा विकास साधणार असल्याचं सांगितलं। सगळ्यांसाठी किंवा प्रशासनासाठी मी जरी अध्यक्ष असलो, अक्कलकोट वासियांसाठी मी सेवकच आहे त्यांचा। माझ्यासोबत 25+3 शिकून असा आमची बॉडी आहे। आम्ही सगळेजण एकत्र मिळून अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी काम करू। कधीही तीर्थक्षेत्र विकासासाठी कमी पडणार नाही, सगळ्यांना सोबत घेऊन काम करू। तसेच आमचे आमदार विकासरत्न आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली निधी कमी पडू देणार नाही। यासोबतच अक्कलकोटसाठी सर्वतोपरी आमच्याकडून काम करून देऊ ही विनंती करतो। धन्यवाद। या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालय ते अक्कलकोट नगर परिषदेपर्यंत मिरवणूक काढून आपला आनंद व्यक्त केला। तर यावेळी या पदग्रहण समारंभाप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी, शहाजी बापू पाटील, अमोलराजे भोसले, सिद्धाराम कल्याण शेट्टी, सागर कल्याण शेट्टी, प्रदीप पाटील, शिवशरण जोजन, नन्नू कोरबू, महादेव होटकर, कयूम पीरजादे, आप्पासाहेब बिराजदार यांच्यासह सर्व नूतन नगराध्यक्ष तथा भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।